थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत। लेकिन इतने घुटने टेक रहे हैं बीजेपी के सामने। कल क्या कहा शिवसेना के रैली में, वहां जो बेईमान लोगों की जो रैली थी, अरे देश को मजबूत करो। शिवसेना के हमारे जो शिवसेना प्रमुख थे बाला साहब ठाकरे, हमेशा देश की बात की, जनता की बात की और महाराष्ट्र की बात की। ये उनका पूरा भाषण बीजेपी को मजबूत करो। अरे शिवसेना का रैली है ना, आप क्या बोल रहे हो? फिर मोदी जी को मजबूत करो, फिर नड्डा जी को मजबूत करो, फिर फडणवीस जी को मजबूत करो। उसका ऊपर ही पूरा उनका स्पीच चल रहा था, मैंने सुना। रैली शिवसेना की है। रैली एक दिशा देने के लिए होती है अपने कार्यकर्ताओं को। लेकिन जो भाड़े के लोग आए थे, जो बीजेपी ने भेजे थे, उनके सामने तो यही बोलना पड़ेगा, मोदी जी की जय, अमित शाह जी की जय, फडणवीस की जय। क्या उनका ऊपर दिन आए हैं? कल मुख्यमंत्री ने छत्रपति शिवाजी महाराज की कसम खा के कहा कि मैं मराठा आरक्षण। अरे देना ही पड़ेगा। क्या मेहरबानी कर रहे हैं क्या? देना ही पड़ेगा ना आपको, नहीं तो महाराष्ट्र में आग लग जाएगी। आपको कौन नहीं पूछेगा? सबसे पहले आप इतने दिन मुख्यमंत्री रहने जा रहे हो, ये जनता को मालूम है। आप किसके मेहरबानी से बैठे हो, ये जनता को मालूम है। और आपको क्यों बिठाया है वहां, वो भी सबको मालूम है। जब तक आपको बिठाया तब तो आपको करना पड़ेगा। आप तो एक गैर कानूनी तरीके से आप सत्ता में बैठे हो। बापरे, कोणाची? भारतीय जनता पक्षाच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथा घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। 2014 साली क्या है, शिवराय का, छत्रपति शिवाजी का आशीर्वाद मोदी जी के साथ, तेव्हापासून हे शिवरायांचं नाव राजकारणात वापरण्याची प्रथा सुरू झालेली आहे। आपल्याला माहित असेल। शपथा कसल्या घेतल्या छत्रपती शिवरायांच्या? बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करायची। ज्या बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक भव्य फौज उभी केली, त्यांच्याशी गद्दारी बेईमानी करायची। महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसायचा, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। मराठी माणसाच्या भक्कम एकजुटीला तडा द्यायचा, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं मावळ्यांचं। आणि परत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची। बघा, हे भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर सगळं चाललेलं आहे। त्यांना स्वतःचा आचार विचार भूमिका काही नाही। जे बीजेपी सांगेल तेच। काही दिवसांनी डोक्यावर हे काळ्या टोप्या घालून फिरतील, पाहत राहतो। घेऊ द्या शपथ। आणि मेहरबानी करत नाहीत। रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत वगैरे, रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत हे शिवसेनेत राहणार होते। राहिले का? राहिले का? नाही ना। भारतीय जनता पक्ष आमचा छळ करताय, आमच्यात अन्याय करताय म्हणून जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत का? भाजपने त्यांना मांडीवर घेतलाय। तुम्ही यांच्या शब्दांकडे काय लक्ष देताय? वैचारिक आजारपण आहे असं म्हणतात। उद्धव ठाकरेंचं हे वैचारिक आजारपण आहे। कालच्या भाषणात ते मुनगंटीवार म्हणाले। कोण मुनगंटीवार? कशात त्यांना एवढं महत्व देत आहे? पालघरमध्ये हत्याकांड झालं, त्या संदर्भात दाखला दिला। हो, मग काय त्याच्यानंतर का महाराष्ट्रात हत्याकांड झाली नाहीत का यांचं सरकार आल्यावर? पालघरचं हत्याकांड एक सोची समजी राजनीती होती। उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हे अशा प्रकारचं घडलेलं अपघाताचं प्रकरण हे वाढवण्यात आलं। त्यानंतर उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, अनेक साधूंवर हल्ले झाले, अनेक हत्याकांड झाले। त्याच्यावर का तुमची दातखिळी बसली होती? सर, कांग्रेस के उत्तर प्रदेश के कांग्रेस के जो, अरे छोड़ो सर, कल उद्धव ठाकरे जी ने कहा कि इलेक्शन महाराष्ट्र में लिया जाए, इलेक्शन करा जाए, फिर पता चलेगा कौन असली शिवसेना। हिम्मत है तो कर लो ना। मैं तो यही बोल रहा हूँ ना हमेशा। ये अलग अलग रैली क्यों कर रहे हो? ताकत दिखा रहे हो, सत्ता में बैठे हैं इसलिए। आप जब मुख्यमंत्री नहीं रहेंगे तब ये रैली लेके दिखाइए हम। शिवराज सिंह ने कहा है कि हाँ, तब ये रैली दिखाइए लेकर, अगर आप मुख्यमंत्री हो गए तो। और हमने कहा ना, हमको कोर्ट का भी फैसला नहीं चाहिए। जरूरत नहीं है कोर्ट का फैसला की, कानून के फैसले की।
जनता के न्यायालय में चलिए, चुनाव लीजिए और तय होगा वहां कि शिवसेना कौन असली है कौन नकली है. समझा? झळफळाट होत आहे असं देखील का? पुन्हा म्हणाले. उद्धव ठाकरेंना झळफळाट होत आहे, त्यासाठी आम्ही पोटतिडकीसाठी त्यांच्या बाळासाहेब दवाखाना देखील उघडण्यात आला. असं कोण म्हणतंय? मुख्यमंत्री म्हणतात. हे बघा, नक्कीच आम्हाला जळफळाट होतोय. महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. महाराष्ट्राच्या छाताडावर एक बेकायदेशीर सरकार बसवून बरं का या महाराष्ट्राची बदनामी केली जाते. त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये नक्कीच आग पेटलेली आहे. खरं आहे. सर, मध्य प्रदेश में कल आपके हिंदी अलायंस को रावण अवतार में दिखाने की कोशिश की गई है ट्वीट करके, जिसमें उद्धव ठाकरे जी के साथ साथ जितने भी ऐसा किसने किया है? सिद्दीकुट की शिवसेना की तरफ से ट्वीट किया गया है. अब दूसरा क्या कर सकता है? जो बीजेपी का एजेंडा है, जो भारतीय जनता पार्टी का एजेंडा है, वही वो लेके जाएंगे ना आगे. खुद का एजेंडा क्या है? चाहे अजीत दादा पवार हो, चाहे एकनाथ शिंदे हो, चाहे उनके गुट के लोग हो, ये बीजेपी का एजेंडा है. अब ये बीजेपी के गुलाम बन गए हैं. जो बीजेपी कहेगी करेगी वही ये लोग करेंगे. अपने पास क्या है उनका खुद का? आने वाले दिनों में ये सभी को बीजेपी में शामिल होना पड़ेगा. उनकी पार्टी नहीं रहेगी, मैं आपको बता रहा हूँ और दावे के साथ कह रहा हूँ. ये सब बीजेपी में जाएंगे और बीजेपी से चुनाव लड़ेंगे. सर, मध्य प्रदेश में शिवराज चौहान ने शिमगा सरकार मेळावा, उद्धव ठाकरेंचा मेळावा म्हणजे शिमगा मेळावा असं मुख्यमंत्री म्हणतात. काय सांगाल? का शिमगा हिंदू धर्माचा सण नाही का? होळी हिंदुत्ववादी आहात ना. शिमगा हा महाराष्ट्राच्या सण उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहेच तो. तुम्हाला नकोय का होळी दिवाळी? काय नवीन संघ परिवाराने नवीन सण इथे आणलेत आणि ते तुम्ही आता सुरू करणार आहात महाराष्ट्रामध्ये? आहे ना शिमगा महाराष्ट्रात. शिमग्याला महत्त्व आहे या महाराष्ट्रामध्ये. आणि शिमगा राजकारणात आणि आमच्या धर्मात आणि आमच्या सणामध्ये त्याला एक महत्त्व आहेच. आणि आम्हाला शिमगा करावाच लागतो तुमच्या नावानं अनेकदा. चलिए, थँक्यू. सर, लास्ट एक सवाल की शिवराज सिंग चौहान ने मध्ये जावं लागेल, भाजपमधून निवडणूक लढवावी लागेल असं विधान केलेलं आहे संजय राऊत यांनी. आणि भाजपच्या विचारांवर शिंदेचं काम चालतं. शिंदेंनी खोट्या शपथा घेण्याची त्यांना सवय आहे असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय. मात्र आताचं त्यांचं हे मोठं विधान